हिंदू धर्मानुसार प्रत्येक मनुष्यावर असलेली 3 ऋण काय आहेत? आपल्या जन्मासोबतच आपण 3 ऋण घेऊन या पृथ्वीवर येतो. कोणते आहेत हे 3 ऋण? देव ऋण. हिंदू धर्मात देवतांप्रती आणि अदृश्य शक्तींसाठी असलेले ऋण. आपले जीवन हवा, आकाश, पाणी, अग्नी, पृथ्वी, अन्न आणि अशा अनेक मूलभूत शक्तींनी समर्थित आहे. या सर्व गोष्टींची आपल्यासाठी कोणी व्यवस्था केली? आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला पुरवण्यात आली असते. देव ऋण फेडण्यासाठी दैनंदिन पूजा, मंत्र जप व विधी करण्याचे अपेक्षित असते. ऋषी ऋण. ऋषी, शिक्षक आणि गुरूंप्रती असलेले ऋण, ज्यांनी आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असे ज्ञान दिले. हे ऋण फेडण्यासाठी आपल्याला शास्त्रांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे आणि त्या ज्ञानाचा प्रसार इतरांमध्ये देखील करणे आवश्यक आहे. पितृ ऋण. आपला वंश आणि आपले जीवन आपल्या पूर्वजांच्या बलिदानामुळेच अस्तित्वात आहे. पितृ ऋण फेडण्यासाठी लोक आपल्याला जन्म देणाऱ्या वंशजांचा सन्मान करण्यासाठी विधी करतात. असे मानले जाते की पितृपक्ष हा पितृ ऋण फेडण्यासाठी सर्वात योग्य काळ आहे आणि तर्पण म्हणजेच आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना पाणी अर्पण करणे यासाठी मदत करते. हिंदू धर्मात या 3 ऋणांची व कर्तव्यांची पूर्तता करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जो कोणी या 3 ऋणांची परतफेड करतो तो मोक्षाच्या मार्गावर यशस्वी होतो.